मित्रांनो, आरोग्यम धनसंपदा या यूट्यूब चॅनलवर आपण पहिला पॉडकास्ट घेतला आहे। तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर हा पॉडकास्ट नक्की पहा। या पॉडकास्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आजचं जे ठिकाण मी तुमच्यासमोर आणणार आहे तिथे मी ऑलरेडी भेट देऊन परत आलेलो आहे आणि खरं तर हा व्हिडिओ तिथे घ्यायचा होता, पण तिथे गर्दी भरपूर होती आणि आपल्या या कामामध्ये तिथल्या लोकांना अडचण झाली असती। त्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण तिथनं हा व्हिडिओचा सेटअप सगळा हा माझ्या ऑफिसमध्ये आणला आहे आणि आपण इथे हा सगळा शूट करतो आहे। तर माहिती तुम्हाला मी आता ॲडव्हान्समध्ये देतो। आपण आज एका अशा ठिकाणी चाललो आहोत ज्या ठिकाणाचे व्हिडिओज अनेक यूट्यूबर्सनी घेतलेले आहेत। मी तिथे कधी गेलो नव्हतो। माझ्या ऑफिसच्या एकदम जवळ आहे, एक चौक सोडला तर हे ठिकाण आहे। चविष्ट तिथे जेवण मिळतं असं म्हणतात आणि तिथली स्पेशालिटी म्हणजे पावभाजी। पावभाजी म्हटल्यावर तुम्हाला कळायला असेल की मी कुठलं ठिकाण म्हणतो आहे। इथे रोज जेवण मिळतं, पण बुधवारच्या दिवशी स्पेशल त्यांची पावभाजी आणि मसाले भात किंवा पुलाव जे काय असेल तर ते मिळतं। आज आपण त्या ठिकाणी चाललो आहोत। तिथे काय पदार्थ मिळतात? पावभाजी ऑफकोर्स मिळते, इतर दिवशी तिथे पोळी भाजी मिळते। तुमच्यासाठी मी दोन्ही आणतो आहे, बुधवारची पावभाजी आणि इतर दिवसांची जी पोळी भाजी आहे हे दोन्हीही तुमच्यासमोर दाखवलं जाईल। त्याची जी चव आहे ती तुम्हाला सांगितली जाईल। वेळ न घालवता आपण व्हिडिओला आता पटकन सुरुवात करूया। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। आजचं हे ठिकाण कुमठेकर रोडवर स्थित आहे। कुमठेकर रोडवर तथास्तू चौकातून डावीकडे जाताना तुम्हाला शूजचं दुकान लागतं, सिटी प्राईड शूज म्हणून। या दोन चौकांमध्ये हे आजचं ठिकाण आहे जे लक्ष्मण भुवन या कार्यालयामध्ये आहे। बुधवारी इथे पावभाजी आणि पुलाव मिळतो आणि बुधवारचा हा स्पेशल बेत खाण्यासाठी इथे प्रचंड गर्दी होते। आजही इथे पावभाजी आणि पुलाव खाण्यासाठी तुफान गर्दी होती। इथे आपल्याला 3 पाव मिळतात, एक वाटी अशी पावभाजी मिळते आणि हा मसाले पुलाव किंवा आपण याला पुलाव म्हणूया पुणे। सगळ्यात आधी यांची जी पावभाजी आहे ती आपण ट्राय करून बघूया। छान आहे, पावभाजी एकदम छान आहे। चवीला जशी आपल्याला हॉटेलमध्ये पावभाजी मिळते त्या पद्धतीने ही पावभाजी आहे। चवीमध्ये तुम्हाला असं अजिबात वाटणार नाही की ही स्वस्तातली किंवा हलक्या दर्जाची कुठली भाजी आहे किंवा हलक्या दर्जाचं कुठलं खाद्यपदार्थ। क्वालिटी खूप छान आहे। भाजी आणि आता ब्रेड आपण खाल्ला, दोन्हीची क्वालिटी खूप छान आहे। हा मसाले पुलाव किंवा पुलाव म्हणूया आपण याला। याच्यात मला गाजर मटार हे दिसतं। पुलाव आहे, त्यात मसाला टाकलेला आहे, चव छान आहे। एकूण क्वांटिटी जर तुम्ही पाहिली पुलावची 3 पाव भाजी 30 रुपयात एका माणसाला पोटभर जेवण आहे। आणि तुम्हाला जर याहीपेक्षा जास्त खायचं असेल तुम्ही जास्त पैसे देऊन आणि 30 रुपये देऊन
अजून एक प्लेट खाऊ शकता. आणि मला खात्री आहे तुम्ही जर आज मार्केटमध्ये गेलात, कुठल्या हॉटेलमध्ये गेलात, 100 रुपयाच्या आसपास एक प्लेट पावभाजी तुम्हाला मिळते. तर अशा वेळेस एक प्लेट पावभाजी पुलाव 30 रुपयामध्ये, आणि त्यातूनही जर तुमचं पोट नाही भरलं 60 रुपयामध्ये तुम्ही पोट भरून जेवण करू शकता. नॉर्मल माणसासाठी एवढं पुरेसं आहे. मित्र हो, बुधवारी इथे पावभाजी मिळते, गुरुवारी इथे पिठलं भाकरी आणि मसाले भात मिळतो, आणि इतर दिवशी इथे रस्सा भाजी, 2 पोळ्या आणि हा भात मिळतो. भातावर रस्सा भाजीच मिळते, वरण किंवा आमटी मिळत नाही. मित्र हो, तिथे इतकी गर्दी होती की व्यवस्थित तिथे मला हे कवर करता नाही आलं, आणि मी तसंही नुसतं कवर करून त्याला व्हॉईस ओव्हर देऊन हा विषय संपवू शकलो असतो, पण तो त्या ठिकाणावर आणि तिथल्या अन्नावर हा अन्याय झाला असता, आणि मला ते नको होतं. त्याचं कारण हे की इतकं अप्रतिम असं हे जेवण आहे, आणि माझं जर स्पष्ट मत तुम्हाला हवं असेल तर हे तिथे जेवण देत नाही आहेत, हे सेवा देत आहेत. अर्थात तुम्ही म्हणाल सेवा फुकट असते, पण 30 रुपयाला जे जेवण तुम्हाला मिळतं आहे मित्र, तिथे खरंच क्वालिटी जेवण आहे. आणि म्हणून मी म्हटलं की हे व्यवस्थित आपण ऑफिसला आणूया, आणि इथे तुम्हाला मला व्यवस्थित या प्रत्येक गोष्टीची चव, त्याची क्वांटिटी आणि बारकाईने आपण याच्यावर हा व्हिडिओ करता येईल. 30 रुपयामध्ये 2 पोळ्या मिळतात. पोळ्यांचा आकार आपण बघूया. हा साधारण एवढा असा हा पोळीचा आकार आहे. 2 पोळ्या मिळत आहेत, आणि तुम्ही भाजीची क्वांटिटी बघू शकता. ही एवढी भाजीची क्वांटिटी, अर्थात याच्याबरोबर आपल्याला भातही खायचा आहे, पण हे पार्सलमध्ये तुम्हाला ही एवढी भाजी, 2 पोळ्या आणि भात जो आहे तोही हा साधारण एका माणसाचं जेवण त्यांनी हे दिलेलं आहे. आणि खरंच मी चकित झालो की 30 रुपयामध्ये हे कसं मिळू शकतं. बरं, माझा पटेल भोजनालयाचा मागचा जो अनुभव होता की मला वाटतं 70 का 75 रुपयाला आपल्याला जे जेवण मिळालं होतं, पण त्याची जी क्वालिटी होती ना मित्रांनो, अर्थात अन्नाला नावं ठेवू नये, पण त्याची जी चव होती, त्या पदार्थांची जी क्वालिटी होती, ती सर्वसामान्य माणूस ते नाही खाऊ शकणार. पण ही जी भाजी आहे, ही क्वालिटी आहे भाजीची, पोळीची, भात, हे घरी आपण जसं घरच्यासारखं जेवण आहे. मी तर म्हणेन घरच्यापेक्षाही चविष्ट भाजी होती आजची. माझ्या लहान पोरांनी, पार्थनी, 4 वर्षाचा पोरगा आहे तो, त्यांनी ही भाजी चाटून पुसून खाल्ली आणि त्याला अजून हवी होती. खरंच इतकी अप्रतिम अशी ही भाजी, पोळी आणि भात एका माणसाचं पोट भरण्यासाठी अक्षरशः खूप मस्त अशी ही त्यांची सेवा आहे, आणि मी त्याला सेवाच म्हणेन. भले आपण तिथे 30 रुपये देतो, पण आज 30 रुपयात जेवण, आणि ते पण या दर्जाचं. तिथे मी पाहिलं, अर्थात मला ते दाखवायचं नव्हतं की तिथे कोण कोण येतं आहे जेवायला, म्हणून मी तिथला तो व्हिडिओ घेतला नाही. समाजातील सर्व वर्गातली लोकं तिथे येऊन जेवत होते मित्रांनो. इतकं चविष्ट आणि चांगलं, सात्विक असं म्हणायला हरकत नाही. त्यात कांदा वगैरे असतो, पण खरंच एक सेवा असं हे जेवण आहे. आमच्या ओळखीचे काही लोक आहेत, त्यांनी आम्हाला नंतर सांगितलं की तिथले जे आजूबाजूचे दुकानदार आहेत, ऑफिसवाले आहेत, ते सर्रास कधी त्यांनी डबाने आणला तर ते तिथे जाऊन जेवतात. इतक्या चांगल्या दर्जाचं तिथे जेवण मिळतं, आणि खरंच भरभरून कौतुक. आम्ही मागच्या बुधवारीही गेलो होतो. बुधवारी त्यांची पावभाजी मिळते. पावभाजीची ही क्वालिटी खूप सुंदर. मी एकदम इम्प्रेस झालो होतो की एवढ्या चांगल्या दर्जाचं जेवण हे देत आहेत 30 रुपयामध्ये. खरंच एक सेवा आहे, आणि आपण त्याच्या व्यावहारिक भागामध्ये जायचं नाही आहे. छान उत्तम दर्जाचं जेवण मिळतं आहे, एका माणसाचं रोज पोट भरू शकतं. एक सरासरी तुम्ही हिशोब जर केलात
तर तुम्ही बाहेर गेलात तर 100 रुपयाला किमान तुम्हाला आजकाल कुठेतरी थाळी किंवा काहीतरी मिळेल. 100 मी कमीच म्हणतो आहे. 3000 रुपये तुमचा महिना तिथे धरला जातो. तुम्ही जर हे 30 रुपयाचं जेवण रोज तिथे जेवलात, तुमचं 900 रुपयामध्ये काम होतं आहे. सरासरी तुमचं 2100 रुपये दर महिन्याला वाचत आहेत आणि क्वालिटी ही छान, कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. खरंच मला कमाल वाटली आणि म्हणून म्हटलं की आपण हे रितसर ऑफिसमध्ये आणू आणि आपण ह्याची चव तुम्हाला सांगू की काय आहे ते. चला सुरुवात करूया. बडबड भरपूर झाली आणि गरम होतं जेवण, असं नाही की थंड किंवा काय. खूप आपुलकीने सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथली लोकं तुम्हाला देतात. चला पहिला घास. आता अर्थात ऑफिसमध्ये मी तिथेही खाऊन आलेलो आहे, पण पहिला घास. श्री स्वामी समर्थ. जी आजची भाजी आहे ही त्यांनी रस्सा भाजी दिली आहे. त्याच्यात त्यांनी वांग बटाटा दिलं होतं, पण ह्याच्यात बऱ्याच गोष्टी मला सापडल्या. टोमॅटो आहे, हरभरे आहेत, खूपच चविष्ट. रस्सा आहे ना हा पातळ नाही आहे बघा, पातळ असा मुळीच रस्सा नाही आहे. छान दाट आणि घट्ट असा हा रस्सा आहे. सांगण्याचा हेतू असा की याच्यात उगाच क्वांटिटी वाढवायची म्हणून पाणी टाकणं हे काही काम नाही. छान इमानदारीने हे लोक सेवा करत आहेत आणि म्हणूनच इथे एवढी गर्दी होते. भयानक तुफान गर्दी तिथे. बुधवारी तुम्हाला पावभाजी आणि पुलाव का मसाले भात तुम्ही त्याला म्हणा, तो मेन्यू फिक्स्ड आहे बुधवारचा. गुरुवारी पिठलं भाकरी आणि मसाले भात आणि इतर दिवशी 2 पोळ्या, रस्सा भाजी आणि भात. हा मेन्यू फिक्स्ड आहे. दोन पोळ्या खाऊन झाल्या मित्रांनो आणि आता हा एवढा भात आपल्याला पार्सलमध्ये मिळतो. भाजी तुम्ही मगाशी पाहिलीच आहे, एवढी शिल्लक आहे ते. 30 रुपयामध्ये एवढं जेवण मी परत सांगतो आहे, पण खरंच मी चाट पडलो आहे हे सगळं पाहून. तर मी मगाशी सांगितलं तसं भाताची क्वांटिटी छान आहे आणि तांदूळही मस्त दिसतो आहे. असं कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं आहे अशातला भाग नाही. बऱ्याच वेळा आपल्या डोक्यात येतं की जर स्वस्त असेल ते चांगलं नसेल, तसे तुम्हाला अनुभवही आले असतील, पण इथे हा खरंच वेगळा अनुभव आहे. भरपूर पुरेल असा भात आणि भाजी पार्सलमध्ये आहे. कदाचित मला वाटतं आहे पार्सलमध्ये थोडी जास्त देत आहेत तिथल्यापेक्षा, पण खरंच कौतुक आहे त्या लोकांचं. खूप कमी किमतीमध्ये चांगल्या दर्जाचं जेवण ही लोकसेवाच आहे. आता तुम्हाला गंमत सांगतो. गृहस्थांना विचारलं की काका इथे समजा आम्हाला क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल, म्हणजे आपला एखादा वाढदिवस आहे लहान मुलांचा किंवा कुठलाही कार्यक्रम असेल, तर त्या कार्यक्रमासाठी जर आपल्याला तिथून पार्सल हवं असेल बल्क क्वांटिटीमध्ये, तर ते काय रेटने मिळेल? तर त्यांनी सांगितलं की सेम रेट 30 रुपयाला तुम्हाला हे 3 पाव, 1 वाटी भाजी आणि तो पुलाव किंवा मसाले भात तुम्ही जे काय म्हणाल, तर हे असं 1 प्लेट, असे तुम्हाला जेवढे प्लेट पाहिजेत, समजा 100 प्लेट तुम्ही घेतात, हिशोब तोच राहील. तर तुम्हाला बल्क क्वांटिटी ही तिथे याच रेटने मिळेल आणि मला हे खूप मस्त वाटलं आणि परवडण्यासारखं आहे, कारण का त्याची चव चांगली आहे. पावभाजीची जी चव आहे ती खूप चांगली होती. बाहेर मार्केटमध्ये मिळते तशीच ती भाजीची चव होती. तर म्हणूनच मी हा विषय तुमच्यासमोर आणला की तुमच्याकडे कुठला एक कार्यक्रम असेल, छोटा मोठा कार्यक्रम, ज्याच्यात तुम्हाला एक 50-100 लोक येत आहेत, तुम्ही इथून पार्सल घेऊ शकता. या सगळ्या गोष्टी मला इथल्या आवडल्या आणि मी कुठलीही एक्सपेक्टेशन ठेवून गेलो नव्हतो, म्हणून मला अजून जास्त एक सुखद धक्का बसला. खूप छान आहे. जर तुम्ही गेला नसाल गंमत म्हणून किंवा सिरियसली एखाद दिवशी आपल्या आईला किंवा बायकोला सुट्टी द्या जेवणापासून, तिला सांगा मी माझा आज बघतो डबा, आणि तिला खात्री करून द्या की एका छानशा ठिकाणी मी जेवायला चाललो आहे. असं नाही की कुठे हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला चालला आहे. छान तुम्ही घरासारखं अन्न तुम्हाला मिळेल, त्याचा तुम्ही आस्वाद घ्या आणि नक्कीच ही गोष्ट तुम्हाला जेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हे ठिकाण जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून इतर लोकांनाही इथला आणि इथल्या पदार्थांचा आस्वाद घेता येईल.
चला, मी आशा करतो तुम्हाला हा भाग आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. तुम्ही जर इथे जेवून गेला असाल तर तुमचा अनुभव मला खाली कमेंट करून सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. त्यांनी मला प्रोत्साहन मिळतं असे नवनवीन ठिकाणं तुमच्यासमोर आणण्यासाठी. चला, व्हिडिओ आपण इथे थांबूयात. भेटूयात आता अशाच एका पुढच्या छानशा ठिकाणी. नमस्कार.